मराठी बोला सवाल आम्ही या सगळ्या व्हेजिटेशन चालू केलं तर बेसिकली जेव्हा आमच्या लक्षात आलं की मी सत्यशंकरमध्ये राहतो तर सत्यशंकरच्या गेट समोरच या लोकांनी टोल नाका केला होता, तर त्याच्यामुळे आम्हाला आत्ताचं जे आमचं स्टेटस आहे आमच्या गेटमधनं बाहेर पडल्यानंतर काही लिहायचा अधिकार असा नहीं है। क्या चीज कौन सी बात कर रहे हैं? 4 अप्रैल 2025 को हाँ जो एमआरडीए ने पत्र दिया था संजय गांधी राष्ट्रीय उद्यान को, उसका पत्र का कॉपी हमें बताइए। कौन से पत्र की बात कर रहे हैं आप? जो उन्होंने अनेक्ष 10-10 साल प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सन लोगों की सुनवाई नहीं होती है, हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट में रिलीफ नहीं बैठती, लेकिन ना हमको हाई कोर्ट में जाना पड़ा, ना सुप्रीम कोर्ट में जाना पड़ा, ना कोई कॉम्पिटेंट अथॉरिटी के पास जाना पड़ा। खाली एमएमआरडीए के संजय जी मुखर्जी, हमारे एमपी नरेश जी मस्के और सबसे ऊपर हमारे डीसीएम एकनाथ शिंदे जी के सहयोग से हमको बिना तकलीफ के साथ जहाँ पे थोड़ा बहुत प्रोग्रेस होती है वहाँ पे कुछ तकलीफें वहाँ के लोगों को उठानी पड़ती है, तो तकलीफें हम उठा रहे हैं। प्रोजेक्ट का हमको कोई विरोध नहीं है और साथ ही साथ में आशुतोष जी को कुछ कहना है, मैं आशुतोष जी को कहूंगा कि वो निवेदन करें। धन्यवाद। आज के जो न्यूज़पेपर में आपने कुछ पेपर्स में आया है कि एमएमआरडीए ने डीसीएम साहब ने जो बोला था वो नहीं किया, यू टर्न ले लिया। इट इज़ नॉट अ फैक्ट। ये पॉसिबल है, ये पॉसिबल नहीं है, हम ऐसा कर सकते हैं। तो उन्होंने एक प्रपोजल दिया था, उन्होंने बोला कि आपको कन्वेयर बेल्ट नहीं चाहिए तो हम डेडिकेटेड लेन आपके लिए करेंगे, कॉरिडोर बनाएंगे, उसमें से आपका मग हॉलिंग का पूरा ट्रांसपोर्टेशन होगा। आज के न्यूज़पेपर में ऐसा लिखा है कि एमएमआरडीए ने यू टर्न ले लिया। एक्चुअली गलत बात है, ये हमें क्लैरिफाई करना बहुत ज़रूरी था। ये किसी ने आपको गलत इन्फॉर्मेशन दिया है और प्रोजेक्ट अफेक्टेड रेसिडेंशियल लोगों का प्रॉब्लम है, इसमें पॉलिटिक्स लाने की बिल्कुल ज़रूरत नहीं है। अगर पॉलिटिक्स लाएंगे तो एप्रिल 2024 पासून आमचे ठाणे प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सनची ही टीम आहे। त्याच्यातल्या बऱ्याचशा टेक्निकल एमएमआरडीनी जेव्हा हे टनलची प्लॅनिंग केली त्याच्यातल्या बऱ्याचशा चुका होत्या, त्याच्यामुळे आमच्या इथले 5000 रहिवासी जे फॅमिली आहेत त्यांची लाईफ इफेक्ट होणार होती। त्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि सुरुवातीला सगळ्यात मोठा विषय होता की अंडरग्राउंड टनल आम्हाला हा सत्यशंकरच्या पुढेपर्यंत अंडरग्राउंड टनल करायला पाहिजे होता आणि ती सगळ्यात मोठी आमची डिमांड होती। गेल्या 1.5 वर्षाच्या लढ्यात आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्केजी आणि ह्यांच्या सहयोगाने आमचा अंडरग्राउंड टनलची जी पहिली मागणी आहे ते सत्यशंकरपर्यंत क्लिअर झालेली आहे। दुसरी मागणी आमची अशी होती की मग हॉलिंगचा जो विषय आहे त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला प्रपोज केलं होतं की कन्व्हेअर बेल्टचा आमचा सुरुवातीपासून विरोध होता। आमचं असं म्हणणं होतं की एकदा टीबीएम मशीन आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही आधी आमची टेल कंप्लीट करा सत्यशंकरपर्यंत, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल वरून व्यवस्थित मेंटेन राहील आणि अंडरग्राउंड टनल खालून तो काम टनलचा चालू राहील 3 वर्ष 4 वर्ष, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल डिस्टर्ब होणार नाही। त्यासाठी आमचे प्रोजेक्ट इफेक्टेड टीममध्ये आमचे टेक्निकल पर्सनमध्ये भिडे काका, शरद वारसकरजी, प्रसन्न मुजुमदारजी, त्याचबरोबर ढाणेजी, असे 4-5 जे रिटायर्ड एमएमआरडी एमएसआरडीसी ह्याच्यातले मोठ्या पोस्टवर राहिलेले ज्यांनी अटल सेतूचं काम केलं त्या टीम आणि एमएमआरडीची टीम मिळून ह्याच्यावर वर्किंग करत होते की वेदर टेल कॅन बी कम्प्लिटेड फर्स्ट बिफोर स्टार्टिंग ऑफ द टनल। तर त्याच्यावरती वर्किंग केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की टेल पूर्वी कंप्लीट करू शकत नाही। आताही त्याच्या गोष्टीवरती चालू आहे, लेकिन एमएसआरडीसीनी त्याच्यामध्ये आम्हाला एक प्रपोजल असं दिलं आहे की मधून एक एमएमआरडीने एक प्रपोजल दिलेलं आहे की डेडिकेटेड कॉरिडोरच्या मार्फत ते ट्रक वगैरेची मुवमेंट करणार। ती ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे, 90% लोक त्याच्यासाठी तयार आहे, पण 10% आमच्यातले काही लोक आहे त्यांचं ह्या गोष्टीवरती मत विभिन्नता आहे, त्यांना तो डेडिकेटेड कॉरिडोर समजलेला नाही आहे आणि त्याच्यावर आमची वर्किंग चालू आहे। तर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही वेदर द टेल हॅज टू बी कम्प्लिटेड फर्स्ट, वेदर कन्व्हेअर बेल्ट किंवा आपल्याला डेडिकेटेड कॉरिडोर ह्याच्यातला कुठला विषय करायचा त्याच्यावरती आमची वर्किंग चाललेली आहे। पुढच्या 1 महिन्यात शिंदे साहेबांना आज सकाळी या विषयासाठी मी भेटलो, त्यांनी सांगितलं आपण त्याच्यावर वर्किंग करून एक इमिडिएट अधिवेशन संपल्यावर एक मीटिंग लावून त्याच्यावरती जे काय अजून फायनल झालेलं नाही आहे की तो डेडिकेटेड कॉरिडोर आहे की टेल कंप्लीट आहे की कन्व्हेअर बेल्ट आहे, ते पुढच्या काही दिवसात क्लिअर होणार आहे। जसंच ते क्लिअर झालं त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ। आता अखेरचा जो सगळ्यात मोठा
आमचा विषय आहे, चॅलेंज आहे, तो पॉल्युशनला घेऊन आहे. कधी आमचा AIQ लेवल 250 पर्यंत जातो, कधी 160 पर्यंत जातो. तर या AIQ लेवलला कसं मेंटेन करायचा, इथली लाईफस्टाईल, इथली हवा कशी प्युअर करायची, कारण आमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना लंग्सचा प्रॉब्लेम होतोय, पॉल्युशनचा त्रास होतोय, आमची लहान मुलांना आम्हाला खिडकी उघडता येत नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम आहे. त्याला घेऊन फक्त मेजर प्रॉब्लेम MMRDAचा हा टनलचा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. त्यांना आम्ही जे काय सांगितलं होतं, साहेबांनी जे आदेश दिले होते त्याप्रमाणे ते त्यांचे नॉर्म सगळे फॉलो करतायत आणि सध्या त्यांचा असा कुठलाच विषय नाही आहे की ज्याच्यानी माती वगैरे ओढली पाहिजे. तर इथे वेरेटन, नीलकंठ आणि हे जे बिल्डर आहेत ह्यांना वारंवार सांगितल्यानंतर पण ते पॉल्युशनचे जे नॉर्म्स आहेत ते फॉलो करत नाही. त्याला घेऊन महानगरपालिकेच्या आमच्या पॉल्युशनच्या ज्या मॅडम आहे मनीषा प्रधान मॅडम यांनाही आम्ही ज्ञापन दिले नाही. स्टेटचे जे पॉल्युशन मिनिस्टर आहेत त्यांनाही आम्ही याच्याबद्दल ज्ञापन दिलेले आहे. TMCनी त्याच्या अगेन्स्ट या बिल्डरांना नोटीस पण दिलेली आहे, पण हे लोक ती गोष्ट फॉलो करत नाही आहे. तर आज आपल्या माध्यमातून आम्ही मागणी केली होती, तुम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवली म्हणून आमचा टनल, अंडरग्राऊंड टनल तिथपर्यंत गेला. आज परत तुमच्याकडे हीच मागणी आहे की पॉल्युशनचा आमचा जो विषय आहे त्या लोकांपर्यंत पोहोचून तीही मागणी आमची, इथला पॉल्युशन लेवल खाली झालं पाहिजे आणि आमची इथली जी लाईफ आहे ती जगण्यासारखी झाली पाहिजे. यासाठी आम्ही ते तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. धन्यवाद. सर, या टनलला यापूर्वी जो काही मोठ्या प्रमाणात इथल्या स्थानिकांचा विरोध होता, आता या थोड्याफार मागण्या मान्य झाल्यानंतर हा संपूर्ण विरोध मावळला असं म्हणायचं. 90% आमचा विरोध मावळलेला आहे. 10% आमच्यामध्ये मतविभिन्नता आहे, डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे, तेही आम्ही बसून ते सॉल्व करणार आणि आमच्यामधली एकी आम्ही कायम करणार. एखाद्या माणसाच्या मनात दुसरा विचार असेल याचा अर्थ नाही आहे, त्यालाही घेऊन पुढच्या 1 महिन्यात आम्ही एकत्र बसून तोही विषय सॉल्व करणार आहे.